संतोष मागे सर पालखी सोहळ्याची जी लोणंदी काय एकूणच कशा पालखीच्या तळाची पालखीच्या मुक्कामाची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. गेल्या महिना दीड महिन्यापासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रत्येक पालखी तळावरच्या सुविधाबाबतीत पालखी तळाच्या तयारीबाबतीत काम करत आहेत. आणि आपण पाहतो की जवळजवळ अख्ख्या पालखी मार्गावर आपण वारकरी बांधवांसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा देत असताना कुठल्याही वारकऱ्याला असुविधा होऊ नये, त्याला कुठली अडचण निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन पालखी मार्गावर करत असताना पालखी तळावर खूप मोठ्या संख्येने वारकरी आणि माऊलीचं दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन शिकता येतं. पाठीमागच्या वर्षी काय अडचणी आल्या, त्यामध्ये यावर्षी काय वेगळं करता येईल याचा सगळी उहापोह चर्चा झालेली आहे. आणि त्या अनुषंगानं तयारी झाली की नाही हे बघण्यासाठी आज या ठिकाणी आलो होतो. मला वाटते बहुतांश तयारी झालेली आहे. त्यातून ट्रॅफिकच्या आणि बाकीच्या ज्या काही टेक्निकल अडचणी छोट्या मोठ्या आहेत त्या संदर्भात प्रशासनाची चर्चा आम्ही करू. परंतु प्रशासनानं आणि स्थानिक प्रशासन असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, हे सगळ्यांनी गावातले आमचे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सगळ्या लोकांनी खूप चांगलं काम यावेळी केले. आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी तुमच्या नियोजनाचं कौतुक केलं होतं. एकूण आत्ता पण नियोजनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामविकास विभागाकडनं काय केलं जाणार आहे ते नाही, आपण पाहतो की आळंदीमधून निघाल्यापासून मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातला विषय सोडला तर बहुतांश पालखी मार्ग हा ग्रामीण भागातून जातो. त्यामुळे ग्रामविकास खात्यावर खूप मोठी जबाबदारी या निमित्ताने येत असते. त्यामुळे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना सगळ्या सुविधा देण्याचं काम केलं. अगदी मेडिकल किटपासून पाणी असेल, शौचालय असेल, स्नानगृह असेल. आपण बघितलं शौचालयाचा कन्सेप्ट आला, पण त्यानंतर पाठीमागच्या वर्षापासून आपण स्नानगृह महिलांसाठी नव्यानं कन्सेप्ट आणला, चेंजिंग रूम आणले. आणि खास करून मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र, त्याला जर्मन हँगर आपण म्हणतो, ते आपण केले. आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या राहण्याची, तिथल्या सगळ्या सुविधा देण्याची व्यवस्था त्यामध्ये आपण केली. आपण बघतो की मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये अगदी चरणसेवा तिथं होते, औषधाची व्यवस्था आहे, मेडिकल ऑन व्हील आहे, त्या ठिकाणी आलेला हिरकणी कक्ष आहे, महिलांची शौचालय, महिलांसाठी चेंजिंग रूम, ह्या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि संध्याकाळी एका नामांकित गायकाचं भजन आपण त्या ठिकाणी करणं, तिथं मुक्काम करणारा प्रत्येक भाविक हा या निमित्तानं भक्तीमध्ये, माऊलींच्या भक्तीमध्ये सहभागी होईल अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. परवा पाऊस आला आणि पावसात वारीतला वारकरी पहिला सुरुवातीलाच भिजला. खास करून आळंदीमध्ये बघितलं आपण की प्रचंड मोठ्या पावसानं नदीला ओव्हरफ्लो झाली आणि संपर्क तुटला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जवळजवळ 1,00,000 रेनकोटची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आवश्यकता भासली, पाऊस आला तर आम्ही सगळ्या वारकऱ्यांना उत्तम प्रकारचे रेनकोट माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी करतो आहे. आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब वारकऱ्यांच्या सेवेसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करत असताना बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांच्या नियोजनामध्ये बारकाईने सूचनाही त्यांच्या राहतात. बाबा, जो वारकऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला होता 3 जण जेजुरीमध्ये, जेजुरी मार्गावरती 3 वारकऱ्यांचा जो खूपच दुर्दैवी अशी ती घटना या ठिकाणी आहे. ती गाडी होती, ती आमच्या भक्तांचीच गाडी होती. ती मालवाहतूक लिंगीसोबत असणाऱ्या गाडीचा जो ॲक्सिडेंट झाला, काय झालं माहिती नाही, पण ड्रायव्हरचा डोळे लागले असाच पद्धतीचा प्राथमिक रिपोर्ट आहे. सकाळी 8 वाजताचा विषय होता. परंतु खूप दुर्दैवी अशी घटना होती. आलेल्या वारकऱ्यांचा सुरक्षित त्यांनी घरी पोचावं यासाठी आपण प्रयत्न करत असताना अशा पद्धतीची घटना घडणं हे मला वाटते खूप क्लेशदायक आहे. आपण 3 वारकरी भगिनींचा आमचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण शासकीय स्तरावरून सगळी लागेल ती सगळी मदत करण्याचा मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिला आहे. त्यानंतर जे जखमी आहेत त्याच्या उपचाराचा 100% खर्च शासन करेल
आणि इथून पुढं अशा दुर्घटना होणार नाहीत, अशा होऊ नये अशा सूचना सन्माननीय पोलीस खात्याला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत, आम्ही सगळ्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळं आजची घटना ही दुर्दैवी आहे. एक वेगळा प्रश्न, जयश्री मोहिते पाटील जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तो ऑडिओ क्लिप तोडमोड करून हे केलेली आहे. एकतर म्हणजे मी प्रेमानंच अधिकाऱ्यांशी बोलतो आणि खरं तर ह्या मुद्दा म्हणजे त्यांना जाणूनबुजून अडकवण्यासाठी मला हे सगळं केलं जातं. नाही, आपण आता त्यांनी त्यांच्या क्लिपविषयी शंका जरी व्यक्त करत असली तर सोशल मीडियावरनं ते आणि त्यांचे समर्थक मोहिते पाटील पॅटर्न कसा आहे आणि नीट सांगितलं ऐकलं नाही तर आम्ही कसं सांगतो त्याचं उदाहरण देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यातलं वास्तव आपण तपासावं लागेल. आपण वेळ पडली तर खासदार महोदयांच्या आवाजाचे सॅम्पल पण घेतले जातील आणि त्याची सॅम्पल घेऊन त्याची चौकशी केली जाईल आणि कुणाच्या फोनवरनं फोन आलेला आहे, त्याच्यात छेडछाड झाली आहे का नाही ही तपासणारी खूप मोठी सायबरची यंत्रणा आता पोलीस खात्याकडे आहे. त्यामुळे त्याची व्यवस्थित तपासणी होईल आणि कुणी त्या कर्मचाऱ्याला कोंडून घातलं, कुणी बोलवलं, कुणी मारहाण केली हे कर्मचाऱ्याला तर माहिती आहे ना कुणी मारलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल आणि जो कोण दोषी असेल, मग जो दोषी नाही त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं मला वाटतं कारण नाही. जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, मग तो कितीही मोठा असला तरी कारवाई होईल. भाऊ, डॅशिंग जिल्हा परिषद सदस्य, डॅशिंग आमदार आणि आता डॅशिंग मंत्री गेले 2 वर्ष झालं आपण या पालखी सोहळ्याचं अत्यंत चांगलं नियोजन करताय. यावर्षी तर स्वागती कामानी ह्या लोकांचं किंवा भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत. कसं नियोजन याबाबत? एक आहे की जेव्हा भाविक भक्तिभावानं आपल्याकडे येतो तेव्हा प्रत्येक पालखी मार्गावर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्या भाविकांचे सन्मान करणं, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या निमित्तानं स्वागत कमानीची उभारणी केलेली आहे. शेवटी एक आहे, इथं आलेला प्रत्येक वारकरी ज्या भक्तिभावाने येतो त्याच भक्तिभावानं इथला स्थानिक आपला जो नागरिक आहे तोही स्वागत करत असतो. तेव्हा एक अतूट असं नातं वारकरी, माऊली आणि आमचे स्थानिक नागरिक यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपण बघतो की आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करायला कुणीही कमी पडत नाही. म्हणजे इव्हन गावातला प्रत्येक माणूस माझ्या घरी 4 वारकरी का होईना जेवले पाहिजेत, मग आम्हाला त्याची काहीतरी सेवा करता आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन समाजातली माणसं काम करत असतात. तेव्हा आमचंही कर्तव्य आहे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली अगदी शहरी भागातसुद्धा जे काय करता येईल, वारकऱ्यांना सेवा देता येईल तो सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. मी तोंडानं सांगून त्याचा प्रत्यय येणार नाही. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेव्हा आपण पाहाल तेव्हा नक्की आपल्याला जी अगोदरची वारी आणि त्यानंतर झालेली बदललेली वारी म्हणजे स्वच्छ, निर्मळ, त्यानंतर स्वागतासाठी सज्ज असलेली, सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेली, आरोग्याची काळजी घेणारी अशा पद्धतीची वारी आता आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आपण स्वागत कमानीच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं आणि माऊलींचं स्वागत करतो. भाऊ, आपण गेल्या वर्षी प्रत्येक पालखी तळाला भरघोस असा ऑन दी स्पॉट निधी दिला होता. जवळजवळ 1.5 ते 2 कोटी आपण दिले होते. यावर्षी काय त्याचं नियोजन? यावर्षी तर त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलेला आहे. मला वाटतं ग्रामविकास खात्यानं पाठीमागच्या वर्षापेक्षा जवळजवळ 50-60 कोटी रुपये अधिकचे दिलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी मार्ग होते त्याला पर्यायी रोड होते. ज्या वारकऱ्यांची वाहनं, मालवाहतूक गाड्या ह्या येणारे जे रस्ते होते ते सगळे रस्ते आता आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत. प्रत्येक वेळी मुरुम टाकणं, चिखल होणं, ट्रॅफिक जाम होणं या सगळ्यातनं आता मुक्ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चालू वर्षी आता कुठंही गाडी ट्रॅफिक अडेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. सगळे रस्ते आपण करून घेतलेले आहेत, पर्यायी व्यवस्था आपण ठेवलेली आहे. शेवटी एक आहे की एवढं मोठं नियोजन असतं तर पर्यायी वाहतुकीची व्यवस्था असणं आवश्यक आहे आणि ते सगळे रोड आम्ही यावर्षी मंजूर केले आणि प्रत्यक्षात कामही केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला चालू वर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर निधी आला आहे आणि चालू वर्षीची व्यवस्था ही आपण वारी झाल्यानंतर त्याची अनुभूती आपल्याला येईल. भाऊ, माऊलींचा पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोणंदचा पालखी तळ हा अपुरा पडतोय. नवीन प्रस्तावित 25 एकराचा प्रस्ताव तळ आपल्या मंत्रालय पातळीवर पेंडिंग आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे. याबद्दल काय माहिती आहे? नाही, नक्की आता आपण बघतो हा तळ थोडा छोटा आहे. माऊलींचं पालखीला येणाऱ्या भक्तांची संख्या, वारकऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. तेव्हा नव्यानं पालखी मार्ग मोठा झाला पाहिजे ही मागणी आपल्या स्थानिक नागरिकांची आहे, आमच्या विश्वस्तांची आहे. त्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करत आहे.
त्या बाबतीची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या जागेचा अधिग्रहणाचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्याला जे काय करायला लागेल ते आपण करू. पण भविष्यात जेव्हा पंढरपूरचा कॉरिडॉर करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी व्यक्त केलेला आहे, तेव्हा तो कॉरिडॉर पूर्ण होत असताना जेव्हा पंढरपूर स्वागतासाठी सज्ज होईल, एक अत्याधुनिक अशा पद्धतीचं पंढरपूर जेव्हा बनेल, तेव्हा त्याच क्वालिटीचे पालखीतळ पण झाले पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आमचा. भाऊ, आपण आता नवीन पालखी मार्ग झाला आहे. गेल्या वर्षी बी माझा हा प्रश्न होता. तळगावच्या जवळ जो पालखी मार्ग नव्याने चालू होतो आणि एक लोणंदला येतो, तो छेदला जातो त्या ठिकाणी खरं तर उड्डाणपुलाची गरज, कारण भरपूर अपघात झालेले आहेत. याबाबत आपण लक्ष घातलं पाहिजे खरं तर, नक्की कारण आपण त्या मार्गाने येता जाता आपण मार्गाने येतो, त्या मार्गाने जातो. आता उड्डाणपूल जिथे जिथं पाहिजे तिथं करायचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन आपलं जे सजेशन आहे ते ॲक्शनसाठी घेतलं जाईल आणि जर आवश्यकता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नक्की आपण उड्डाणपूल करू. ठीक आहे, थँक्यू.